नुकत्याच इटलीच्या निसर्गरम्य एड्रियाटिक किनाऱ्यावर आयोजित जगप्रसिद्ध आयरनमॅन 70.3 एमिनिया रोमाग्ना ट्रायलथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून अमरावतीकर डॉक्टर विश्वजित किशोर वानखडे यांनी विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। 75 देशातून 6000 स्पर्धक या जागतिक स्पर्धेत सहभागी झाले होते। या कामगिरीबद्दल आमदार सौ सुलभाताई खोडके व महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी डॉक्टर विश्वजित किशोर वानखडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे। यावेळी आमदार महोदयांशी संवाद साधताना डॉक्टर विश्वजित वानखडे यांनी स्पर्धेविषयी माहिती देऊन आपले अनुभव कथन केले। आयरनमॅन 70.3 ही जगातील सर्वात कठीण व आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय स्पर्धा मानली जाते। यात सहभागी स्पर्धकांची स्टॅमिना, मानसिक कणखरता व सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते। स्पर्धेत अथांग समुद्रात 1.9 किलोमीटर पोहणे, त्यानंतर एमिलिया रोमाग्राच्या ग्रामीण भागात व द्राक्ष मळ्यातून 90 किलोमीटर सायकलिंग करणे आणि सर्बियाच्या नयनरम्य शहरातील रस्त्यांवर 21.1 किलोमीटर धावणे या 3 क्रीडा प्रकारांचा समावेश असतो। स्पर्धेतील ते 3 खडतर पडाव पार करणे, एकामागून एक पार करणे हे फारच अवघड असल्याने कोणी या स्पर्धेत सहभागी होण्याची हिंमत करत नाही। या शर्यतीत एकूण अंतर 77.3 मैल म्हणजेच 113 किलोमीटर असल्याने या 70.3 म्हटले जाते, असे डॉक्टर विश्वजित किशोर वानखडे यांनी माहिती देताना सांगितले। यावर आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी त्यांच्या कामगिरीबाबत प्रशंसा केली। ही कामगिरी करताना शिस्त, अढळ लक्ष, आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याने या सर्व कठीण आणि आव्हानात्मक लक्ष्य पार करून डॉक्टर विश्वजित किशोर वानखडे यांची उल्लेखनीय नेत्रदीपक कामगिरी ही विदर्भातील इतरही स्पर्धकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळवून देणारी असल्याचे सांगून आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात। तसेच आमदार संजय खोडके यांनी सुद्धा डॉक्टर विश्वजित किशोर वानखडे यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले। अमरावतीच्या डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी सांभाळून कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारी पार पाडत त्यांची खेळाप्रतीची अभिरुची उल्लेखनीय आहे। आपली खेळभावना जपत त्यांनी 7 समुद्रापार भारताचा झेंडा रोवल्याने विदर्भ व अमरावतीचा नावलौकिक जगपातळीवर वाढला आहे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात। इटलीतील आयरनमॅन स्पर्धेत विदर्भाच्या सुपुत्राने तिरंगा फडकविल्याबद्दल डॉक्टर विश्वजित किशोर वानखडे यांचे सर्वत्र अभिनंदन व प्रशंसा केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।